बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टची आहे। कोस्टल रोडवर पॅचवर्कची बातमी लोकशाही मराठीनं दाखवताच त्याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयानं घेतली आहे। मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर मास्टिकचं काम करण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलेलं आहे। मुंबई किनारी कोणतेही खड्डे नसल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं म्हटलंय। मात्र रस्त्यावर पॅचवर्क केल्यानं उंचवटे तयार झाले असून त्याचा त्रास वाहन चालकांना होत असल्याचं वृत्त लोकशाही मराठीनं दाखवलेलं होतं। रोडवर पॅचवर्क केल्याचं वृत्त लोकशाही मराठीनं दाखवताच याची दखल पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आलेली आहे। आणि आता या सगळ्या प्रकरणी कोट्यवधी रुपये खर्चून सुद्धा कोस्टल रोडवर खड्डे पडले असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबई किनारी कोणतेही खड्डे नसल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं म्हटलेलं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागू एकंदर मुंबईचा अत्यंत महत्वाकांक्षी आणि बहुचर्चित असा प्रकल्प म्हणजे मुंबईचा कोस्टल रोड आणि या संपूर्ण कोस्टल रोडवर सध्या मोठे खड्डे पडलेले बुजवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने डांबराचे पॅच मारल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळालं। या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी पंतप्रधान कार्यालयाने देखील मोठा संताप व्यक्त केलेला आहे आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीकडे पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा आपलं लक्ष जे आहे ते वेधून घेतलं आहे। या संदर्भातील काही व्हिडिओ जे आहेत ते सध्या आपल्याला व्हायरल झालेले पाहायला मिळाले आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमुळे हा पुन्हा जो मार्ग आहे तो पुन्हा एकदा चर्चा झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण गोष्टीवर कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा जर खड्डे पडत असेल त्या खड्ड्यावर सुद्धा पुन्हा एकदा दुरुस्तीचं काम व्यवस्थेवर सध्या निर्माण होतं। पंतप्रधान कार्यालयाने काही प्रश्न विचारले त्यावर मुंबई महानगरपालिकेने काही उत्तर सुद्धा देत कुठेतरी खड्डे नाहीत आणि मात्र या संपूर्ण खड्ड्यावर जे काम केलेलं आहे ते सुद्धा येत्या काळामध्ये पूर्ववत होईल अशा प्रकारे देखील माहिती दिली आहे। त्यामुळे संपूर्ण गोष्टी सध्या प्रश्नचिन्ह जे आहे ते आपल्याला उभे राहिलेले पाहायला मिळत आहेत। लागवी निश्चित भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणास या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।